नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. इस्लापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम रेल्वे स्टेशन इस्लापूर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून रवी कसबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अतिशय चोखपणे व्यवस्था करून या कार्यक्रमाची व्यवस्था अतिशय सुंदर लावली होती. त्याच निमित्ताने या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठित नागरिक इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये खरोखरच एका 6व्या वर्गात शिकणारी मुलगी सांची शुद्धधन पवार या मुलीनं ऐतिहासिक भाषण जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर जे केले, खरोखरच येथील जनता मनमोहक आणि खरोखरच ही भाषण पाहण्यासाठी सर्व कानं त्या मुलीच्या बोलण्याकडेच होते. आणि खरोखरच या मुलीनं जे भाषण केले महाराष्ट्रामध्ये खरोखरच इतक्या चांगल्या स्वरूपाचं भाषण झालेलं कदापि दिसून आलं नसेलच असं समजून येते. कारण या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे ऐतिहासिक भूमिका जी आहे, या सर्व भूमिका तिनं आपल्या भाषणामधून व्यक्त केल्या. ते समोरप्रमाणे आहे. मार्गदर्शन केलं, थोडक्यात का होईना पण आपण एक या समाजाला नवीन दिशा आणि दशा कशा प्रकारे माणसाची होते आणि त्यामधून आपण कसं सावरायचं असतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेरणेतून आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. यानंतर एक छोटी बालिका सांची शुद्धधन पवार ही बालिका या ठिकाणी या जयंतीनिमित्त या महामानवाच्या विचारांची या ठिकाणी देवाणघेवाण करत आहे. मी तिला या ठिकाणी आमंत्रित करतो, आपण या ठिकाणी यावं. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. ज्या काळात संपूर्ण विश्वामध्ये हिंसा, अशांती, अंधश्रद्धा आणि अधर्म यांचा प्रचंड स्तोम माजला होता, त्या काळात शांतीचा महासंदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याची प्रेरणिका, जिच्या कुशीत नवी स्वराज्याचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ती राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊ. स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी महाराज. ज्या महापुरुषांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महापुरुषाचं नाव घेता आम्हा तरुणाच्या नसा नसातील रक्त खळखळायला लागतं असा सर्वोत्तम राजा बुद्धभूषणकार स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. वारकरी संप्रदायाचे कळस संत तुकाराम महाराज. पुरोगामी विचारांचे हिंदी कवी संत साहित्यिक संत कबीरदासजी महाराज. तुमचे कपडे फाटके असेल तरी चालेल, मात्र तुमचे विचार फाटके असू देऊ नका, कारण फाटक्या कपड्यावरतीही आपल्या विचारात सर्वोच्च शिखरावरती पोहोचणारे असे दोन महामानव राष्ट्रसंत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देखील वंदन करते. स्त्री शिक्षा, समता व स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झटणारे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्येविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं सांगत अंधकारात पडलेल्या समाजाला शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाची आद्य देविका माता सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. अरे कसा असेल तो काय, ते म्हणतात ना, एखादी रात्र जर जास्त काळोख असली तर पुढचा येणारा सूर्योदय तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. शूद्राची अवस्था किड्या मुंग्यापेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलण्यासाठी 14 एप्रिल 1891
जन्माला आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, घटनाकार, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रेत लेकराची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचं पोषण करणाऱ्या भीम दुधावरची साय, कारुण्याचा झरा, दीन दलितांची आई माता रमाई. जग बदल घालून निघावं, जग बदल घालून निघावं, सांगून गेलं माझं भीमरावं, सांगून गेलं माझं भीमरावं. गुलामगिरीच्या चिखलात का ऋतूने बसणारावं, अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर. असं सांगत चिरडलेला, धडपडलेला, नाकारलेला समाजाला ज्ञानज्योत, असं धडपडलेल्या, नाकारलेल्या समाजाचं दुःख सांगत अवघ्या चळवळीला दिशा देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख. माझ्या दाढीत जेवढे केस आहे तेवढ्या बहुजनांच्या आणि मराठीच्या मुलाला शिकवीन. मनोवादाच्या छेदखातावर थैया थैया करून नाचणार नाही, तोपर्यंत पाय चप्पल घालणार नाही, असं ठणकाही सांगणारे रे शिक्षण संस्थेचे सर्वी कर्मवीर भाऊराव पाटील. ज्या ज्या महामानवाने महामताने आपल्या रक्षणासाठी जीवाची राख रोंगोळी केली, त्यांना या भावांबरोबर एकदा जोरदार टाळ्या च्या कडकडात मी सर्वांना अभिवादन करते. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख पिंजरे गेले कुठे, तू दिलेले पंख पिंजरे हे गेले कुठे. भरणाऱ्या पाखराची घे वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना. सन्मान्य व्यासपीठावर वैचारिक मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व मायबा भगिनींना आणि माझ्या समोर उपस्थित जिजाऊच्या लेकींना, सर्व शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मर्द मावळ्यांना आणि भीम सैनिकांना माझा जय भीम, जय शिवराय, जय सरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशाचे डॉक्टर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्द्यालाही जिवंत करून त्याला अन्नविरुद्ध पेटणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला झालेल्या जातीच्या कॅन्सर पासून चरचरा रोगमुक्त करणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या दिवशी प्रके आत्रे यांचा एक वर्तमानपत्रामध्ये लेख प्रसिद्ध झाला. डॉक्टर प्रके आत्रे असे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म महात्म्यांचा आणि वर्णव्यवस्थेचा कोतरा फाडून त्याची आतडी बाहेर काढणारे एक वाघनख होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळा सदैव असलेली भीमाची गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती भेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी होय, असे प्रके आत्रे म्हणतात. म्हणून आयुष्यामध्ये कधी जय भीम बोलायला लाजू नका, कारण जय भीम म्हणजे दोन शब्द नव्हे, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान होय. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाला सलाम होय. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर होय. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा होय. जय भीम म्हणजे दया, क्षमा, शील, शांती होय. जय भीम म्हणजे भीम गर्जना होय. म्हणून आयुष्यामध्ये कधी जय भीम बोलायला लाजू नका, तर मला मग माझ्यासोबत जय भीम, जय भीम, जय भीम करते. मी भाषणाला सुरुवात करते. एक फार मोठे विचारवंत म्हणतात, विचार को पढ़कर या सुनकर कोई विचार परिवर्तन नहीं आता, विचार को चलकर परिवर्तन आता है, विचार को चलकर परिवर्तन आता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जेव्हा मूर्तीकडे लक्ष दिले असेल, इथेच आहे बघा मूर्ती, तुम्ही कधी मूर्तीकडे लक्ष दिले असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका हातामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक असतं आणि बोट कुठेतरी दर्शवत असतात. मी बऱ्याच जणांना प्रश्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणीकडे बोट दर्शवतात, तर काही जणांनी म्हटले ते दिल्लीकडे दर्शवतात, तर काही जणांनी म्हटले ते पूर्वेकडे दर्शवतात. बराच काळ गेल्यानंतर एक मानसशास्त्रीय कळलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पूर्वेकडे दर्शवतात, नाही दिल्लीकडे बोट दर्शवतात. ते दर्शवतात समोरची बाजू, समोर असतं तुमचं भविष्य, युअर फ्युचर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रखर व्यक्तिमत्व, तेजोले असलेले नेतृत्व होते. त्यांनी कायम नेहमीच भारताच्या भविष्याचा विचार केला आणि ते आजही आपल्याला सांगतात, आपल्या पोरांनो आपल्या भविष्याचा विचार करा. जर तुम्हाला भविष्य बनवायचे
ही एक मोठी वस्तुस्थिती आहे. महात्मा फुले म्हणतात, ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात म्हणतात. काही वेळ असतात आणि मग नाहीशी होतात. अशी ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. अशी ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये ध्येय ठरवायला शिका. ध्येय नसलेल्या माणसाच्या आयुष्यामध्ये शेपूट वकील जनावर सारखं असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणूस जन्माला येतो, जीवन घेतो, जीवन जगतो, शिक्षण घेतो, पैसा कमवतो आणि मरून जातो. खातो जगण्यासाठी, जगतो खाण्यासाठी, तरी त्याला मरावच लागते. जर निव्वळ मरायच्या भीतीने जगत असाल तर तुम्ही आजच मेलेलं बरं का. तर परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करायला भिणारी माणसं जिवंत मेलेली असतात आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं मेल्यावरही जिवंत असतात. निवड खा प्या मजा करण्यासाठी जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आजच मेलेले बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी कोणीही रक्षण करू शकते. स्वतःच्या मुलाबाळासाठी एक जना सुद्धा रक्षण करू शकते. माझ्या नजरेत तोच खरा व्यक्ती, माझ्या नजरेत तोच आदर्श व्यक्ती जो आपल्या स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या परिवारासोबत, स्वतःच्या कुटुंबासोबत समाजाच्या इतर घटकाकडेही लक्ष देतो. आपले जीवन त्या पद्धतीचे असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आत्मचरित्र म्हणतात, धनंजय गिरी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात, मलाही कुठेतरी फिरायला जावं असं वाटत होतं, मलाही कुठेतरी निवांत झोप घ्यावीशी वाटत होती, मलाही कुठे चांगलं जेवण जेव्हा असं वाटत होतं. जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं प्रत्येक पान उघडून पाहायचं तेव्हा मला माझ्या बाचं चित्र दिसायचं. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर मला माझ्या रमाईने घेतलेले कष्ट दिसायचे. ते शब्द मला ओरडून सांगायचे, बा भीमा तुला शिकायचंय, बा भीमा तुला शिकायचंय, तू जर शिकलं नाही तर आम्हाला गुलामगिरीतून कोणीही काढणार नाही, कोणीही येणार नाही, तुला शिकावंच लागेल. तेव्हा माझ्या डोळ्यावरची झोप नाहीशी व्हायची आणि मी धडपडून उठायचो. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी असलेले आई वडील, तुमचा मोठा भाऊ किंवा तुमची मोठी बहीण, ते तुमच्यासाठी कष्ट घेतात. त्या कष्टासाठी तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवायला शिकलेच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रत्येक मुलामध्ये काहीतरी गुणधर्म आहे, प्रत्येक मुलगा काहीतरी गुण घेऊन जन्माला आला. जर त्या मुलाने त्या गुणावर काम केले आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या गुणावर काम केले तर तो मुलगा त्याच्यावर करिअर बनवून कदाचित त्याच्या अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी कितीतरी पट समोर निघून जातो. हे बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ तत्वज्ञान होते. बाबासाहेबांना जर ठरवलं असतं फक्त पैसाच कमवायचा, फक्त आणि फक्त पैसाच कमवायचा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नंबर 1 चे श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते. पण त्यांनी असं काहीही केलं नाही आणि ते एक सुंदर ओळीत म्हणतात, पैशामुळेच कोणी धनवान होत नाही, धनवान झालं तर गुणवान होत नाही. अरे पैशामुळेच कोणी धनवान होत नाही, धनवान झालं तर गुणवान होत नाही. कमावून नाव सारे जातील तरीही साऱ्याच माणसाला सन्मान होत नाही, साऱ्याच माणसाला सन्मान होत नाही. शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे, शिक्षण म्हणजे लिहिणं वाचणं नव्हे. शिक्षणाची खरी व्याख्या तुम्हा आम्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली. शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणुसकीकडे आणि या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते, ते खरे शिक्षण. शिक्षणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की राईचा पर्वत करू शकतो. 1956 साली रामलीला मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्त्यासोबत एक भाषण दिलं होतं आणि ते म्हणले, मला माझ्या समाजातल्या शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय, मला माझ्या समाजातल्या शिकलेल्या लोकांवर फार अपेक्षा होत्या, त्यांनी भविष्यामध्ये समोर जावं आणि आपल्या समाजातल्या लोकांना प्रबोधन करून पुढे आणावं. पण असं काहीही झालं नाही. माझा भ्रम निराश झाला. निव्वळ पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांच्यामध्येच ते गुरफडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी माणसं पदासाठी, जी माणसं पद, पैसा, प्रतिष्ठा कमावून
संविधान नसले असते तर मी इथे बोलू शकले नसते. तुम्ही मला इथे 2 शब्द बोलू दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते. सरतेशेवटी माझ्या जातीमध्ये माझ्या आडनावामध्ये माझी जात शोधू नका. जाती तर कोणत्या तू घेणार नोंद माझी, जाती तर कोणत्या तू घेणार नोंद माझी. डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी, डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी. बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे देखील भरपूर आहे. वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येक जण खडलेला असतं, त्यातून मी तरी कशी सुटणार. वेळेचं आणि काळाचं भान ठेवते आणि थांबते. जाता जाता एवढंच बोलते. ना सत्ता साथ जाती है ना संपत्ति साथ जाती है, ना सत्ता साथ जाती है ना संपत्ति साथ जाती है, लेकिन इंसान की सनद दोस्तों हर हाल में साथ निभाती है, हर हाल में साथ निभाती है. जय भीम, जय भारत, जय संविधान. या छोट्याशा बालिकेने आज या जयंती दिनानिमित्त बाबासाहेबांचे जे विचार होते ते विचार कितपत माणसाच्या अंगात यावेत आणि त्या विचारातून आपण आपल्या परिवाराची, आपल्या समाजाची क्रांती कशी करावी ही बालिका या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केली. निश्चितच या छोट्या बालिकेने जे मत प्रगट केलं, मोठ्या पोटतिडकीने केलं आणि येणारा उज्ज्वल असा प्रकाश तिच्या जीवनामध्ये या ठिकाणी निश्चितच दिसत आहे. म्हणून या बालिकेसाठी आपण सर्वांनी जोरदार त्यांचं टाळ्याने स्वागत करायचं आहे. आणि या भाषणावर खुश होऊन आपल्या इस्लापूर येथील सन्माननीय डॉक्टर गंगासागर साहेब यांनी त्या भाषणावर प्रेरित होऊन त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. या ठिकाणी या बालिकेची आई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सरांच्या हस्ते एक प्रोत्साहनपर म्हणून सत्कार होत आहे. निश्चितच आपण अपना इतिहास नहीं जानती वो इतिहास नहीं बना सकती असं आम्हाला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 133वी जयंती इथे आनंदाने आणि उत्साहाने, मोठ्या उत्साहाने आपण इथे साजरी करत आहोत. मित्र, सर्व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका, सर्व समाजातील मान्यवर आणि कार्यकर्ते इथे मोठ्या उत्साहाने इथे उपस्थित झालात. त्यांचं इथे मी मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्र, दरवर्षीप्रमाणे रवी कसबे आणि त्यांची टीम आणि सर्व मान्यवर इथे जे जयंती साजरी करतात त्यांचं मी इथे खरंच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं स्वागत करतो. मित्र, बहुजनाचा इतिहास जर बघितला आणि आजची परिस्थिती जर बघितली तर 2000 वर्षापूर्वी गौतम बुद्धाचा आदर्श घेऊन सम्राट अशोकाने जे राज्य निर्माण केलं होतं ते फक्त आणि फक्त 300 वर्ष टिकलं. मित्र, त्यानंतर ब्रह्मदत्ताची जी हत्या पुष्यमित्र संघाने केली, त्यानंतर आपली वाताळ झाली, त्यानंतर आपण परत गुलामीमध्ये गेलो आणि 1500 वर्षांचा परत छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गुलामीतून बाहेर जे केलं ते किती वर्ष टिकलं याचं पण आपल्याला इथे विचार करण्यासारखं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते पण किती दिवस टिकलं हे पण आपल्याला विचार करण्यासारखं आहे. आणि त्यानंतर बहुजनासाठी जे शिक्षणाचा पायारोहण करणारे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी आपल्याला जी घटना दिली त्या घटनेनुसार सध्या आपलं संविधान चालू आहे आणि आपण ते किती दिवस टिकवणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता जी जर परिस्थिती बघली मित्र, 1990 पासून आपल्या बाबासाहेबांनी दिलेलं संविधान ही प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्यामधून पॅरलल सिस्टीम बनवून ते संपवल्या जात आहे. तरी आपण सर्व बहुजन समाज झोपेत आहात, गाढ झोपलेला आहात. मित्र, तुम्हाला जागे व्हायचं आहे आणि संविधान रक्षक व्हायचं आहे. आता छोटीन सांगलं शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे हे बुद्धीला सत्याकडे नेण्याचा मार्ग, मनाला श्रमाकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग असून फक्त 5 मिनिट बसा, 5 मिनिटानंतर तुम्ही तर फ्रीच आहे. आणि असे 5 वर्षांनंतर तुम्ही आम्हाला जयंती घेता येईल की नाही याचं शंकाच आहे.
इतिहास बदललेला आहे. मग अमेरिकेचा इतिहास कोणी बदललेला? अब्राहम लिंकननी काय केलं? जे शूद्र आणि उंचवर्णीय गोरे आणि काळेच्या विरोधात लढाई करून त्यांनी बाबासाहेब प्रमाणेच आपल्याला तिथे लढाई करून तिथे व्यवस्था परिवर्तन केलं. त्याचप्रमाणे बहुजनाचा इतिहास, रशियाचा इतिहास स्टॅलिन आणि लेनिनने बदलला, तो पण बहुजनाचा. जो नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा इतिहास बदलला, तो पण बहुजनाचाच. आणि भारताचा इतिहास जर कोणी बदलला असेल 2000 वर्षाचा गुलामीचा आणि अस्पृश्यतेचा आणि तुम्हाला आम्हाला माणुसकी म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तो इतिहास बाबासाहेबांनीच आणि बाबासाहेब बदलला. म्हणून तुम्हाला भावांनो, बहिणींनो, आज इथल्या समितीने आनंदामध्ये हा आजचा सण साजरा केलेला आहे. खरोखरच बाबासाहेब होते, जीवनात आले म्हणून आपण आज जिवंत आहोत, आज बोलत आहोत. बाबासाहेबांची घटना या भारतात नाही ती या जगामध्ये तुलना होते. जगामध्ये एक नंबरची घटना भारतामध्ये लिहिली, बाबासाहेब लिहिलेली आहे. हा विचार आपण केला पाहिजे आणि या घटनेला हात लावता कामा नये याची ताकीद आपण दिली पाहिजे प्रत्येकाने. मला सांगायचं आहे, बाबासाहेबांनी अभ्यास करून काय केलंय या जीवनामध्ये. थोडक्यात सांगतोय, वेळ कमी आहे, भरपूर कार्यकर्ते आहेत. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू जेव्हा गव्हर्नमेंटला गेले, परिषदेला गेले, तिथं परिषद झाली, संध्याकाळी रस्त्याला झोपले. तिथं गांधीजी आणि नेहरूजी 8 ते 9 वाजता झोपून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री 2 वाजायला लागले, दिवा लावून अभ्यास करत होते. तिथला रेस्ट हाऊसचे प्रसिद्ध काय म्हणतोय, साहेब 2 वाजले, सगळे दिवे लावलेले आहेत, तुमचा दिवा कसं काय पेटलेला? बाबासाहेब काय म्हणायला लागलेत, अरे बाबा, या महिलेला शिकायला अधिकार नव्हता. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पत्नीला म्हणतात, का ग आपल्या महिलांना शिकायला अधिकार नाही, कसं करूया? समाज असावा. बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा कबीर, भगवान गौतम बुद्ध यांचा विचार जनतेमध्ये मिळावा, सगळे भावप्रवण वागावेत एवढेच सांगतोय. आणि मला बोलले संधी दिली त्याबद्दल संयोजक आभार मानतोय आणि संतो. या कार्यक्रमाला उपस्थित गावाचे सरपंच शिनगारेबाई आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोगरे पाटील, आमचे पत्रकार अध्यक्ष मारुती शेळके, काशीनाथ शिंदे, विलास भालेराव, गणेश हेमजलवाड आणि इतर सर्व व गावातील माजी सरपंच पळसपुरे पाटील, जाधव साहेब व इतर सर्व सदस्य, बोनगीर मामा आणि गावातले वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक. आजचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जी जयंती आहे ते अतिशय थाटामाटात चांगली झाली आणि खरोखरच वेगवेगळ्या विचारसरणीतून लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या भावना जे की संविधानामुळे आणि ज्ञानामुळे चांगले विचार आपण आत्मसात करून ते लोकांपर्यंत कसे पोहोचले जाईल याकडे आपला दृष्टिकोन ठेवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे ही व्यक्त झाले. त्यानंतर बाबासाहेबांचं जे कार्यनीती आहे, विचारसरणी आहे, याबद्दल अतिशय चोख भाषणे केली आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा, एकापासून लाखो लोकांना शेअर करा. जय हिंद, वंदे.